अहिल्यानगर शहरात मोठ्या प्रमाणात विनापरवाना आणि धोकादायक होर्डिंग्स उभ्या राहिल्या असून त्याकडे महापालिकेचे पदाधिकारी दुर्लक्ष करत असल्यामुळे तसेच 57 महाराष्ट्र बटालियन एनसीसी येथील ज्या कर्मचाऱ्यांच्या बदलीचा कालावधी पूर्ण झालाय त्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या जिल्ह्याच्या बाहेर कराव्यात या मागणीसाठी सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे। नगर शहरात मोठ्या प्रमाणात विनापरवाना आणि धोकादायक होर्डिंग्स उभारल्या जात असून याकडे महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने करण्यात आलाय। विनापरवाना होर्डिंगच्या एजन्सीवर गुन्हा दाखल करून त्यांचा परवाना रद्द करण्याची मागणी करून महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार दाखल करून मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले असून तरीही कुठलीच कारवाई न झाल्यामुळे तसेच 57 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सावेडी अहिल्यानगर येथील कर्मचाऱ्यांच्या बदलीचा कालावधी पूर्ण झालाय त्या सर्व कर्मचाऱ्यांची बदली जिल्ह्याबाहेर करण्यात यावी या मागणीसाठी वेळोवेळी उपसंचालक क्रीडा आणि युवक सेवा यांच्याशी वेळोवेळी पत्रव्यवहार आणि फोनद्वारे संपर्क केला तरीही योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे। या उपोषणात संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे, जिल्हाध्यक्ष विनोद साळवे, जिल्हा सचिव शेख हजरत, श्रीधर शेलार, शाहीर कान्हू सुंबे, संदीप गायकवाड, दत्ता वामन, दीपक वर्मा आदी सहभागी झाले होते। लवकरात लवकर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आलाय। आज जिल्हाधिकारी येथे छावा संघटनेच्या वतीने अमर उपोषण सुरू करण्यात आलेले आहे। मनपा हद्दीमध्ये जे अनधिकृत होर्डिंग्स आहेत त्यामुळे नागरिकांच्या जीवितात धोका निर्माण झालेला आहे। अनधिकृत होर्डिंगच्या पाठीमागे जे अधिकारी कर्मचारी असतील जाणून बुजून या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते। आता शहरामध्ये जी अतिक्रमण मोहीम राबवली जाते सर्व जे छोटे मोठे व्यावसायिक होते त्यांचे नुकसान झालेले भरपूर। हे सर्वसामान्य नागरिकांना फक्त कायदा आहे, जे धनदांडग्यांना मात्र पालिका दुर्लक्ष करते त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे। या होर्डिंगवरती कारवाई झाली पाहिजे आणि ज्या संबंधित विभागामध्ये कर्मचारी आहेत ते वर्षानुवर्ष त्या ठिकाणी काम करत असल्यामुळे त्यांचे लागेबांधे आहेत। आमच्या संघटनेच्या वतीने आज जोपर्यंत आता हे कर्मचारी आम्ही बदली करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होणार नाही, आम्हाला त्यांनी लेखी पत्र दिलेलं आहे की या शहरामध्ये अनधिकृत होर्डिंग नाही आहेत। आम्ही आता संघटनेच्या वतीने आता बसलोय, जोपर्यंत त्या सर्वे होणार नाही आणि तो कर्मचारी बदलणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने आंदोलन चालू ठेवणार आहे। दुसरं, महाराष्ट्र बटालियन 57 यामध्ये भरतीमध्ये जो 35 कर्मचारी बोगस भरती केलेले आहेत। फक्त 2 अधिकारी गुन्हा दाखल झालेला आहे आणि दाखल होऊन थातुरमातुर कारवाई केलेली आहे। या 35च्या 35 जणांवर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे। आमच्या संघटनेच्या वतीने ही मागणी आहे। आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी जोपर्यंत आमच्या मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही हे आमचं उपोषण असं चालू ठेवणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। अहिल्यानगर येथील 57 महाराष्ट्र बटालियन एनसीसी या कार्यालयामध्ये जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी 10 वर्षापासून त्या ठिकाणी काम करत आहेत। त्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला असून त्यांना फक्त अहिल्यानगर येथेच बदली दिली जाते। त्यांची तातडीने जिल्हाबाहेर बदली करण्यात यावी व त्यानंतर ते 35 लोक जे 2015-16 मध्ये बोगस भरती झालेले आहेत त्या सर्व लोकांवर गुन्हे दाखल करून त्या सर्व 2015-16च्या भरतीची चौकशी व्हायला पाहिजे अशी आमची मागणी। आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमच्या छावा संघटनेच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी येथे आमरण उपोषण करत आहोत। आमच्या प्रमुख 3 मागण्या आहेत जे मनपा हद्दीमध्ये अनधिकृतपणे होर्डिंग लावण्यात येतात त्यावर एजन्सी व संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावा हा एक आमचा प्रमुख मागणी आहे। तसेच 57 महाराष्ट्र बटालियन सावेडी येथे एनसीसी येथे जे बोगस भरती झाली त्यांची चौकशी होऊन संबंधित अधिकारी व जे कामावर घेण्यात आलेले उमेदवार आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि तसेच जे एनसीसी बटालियनमध्ये जे पती पत्नी एकत्र मिळून HRA घेत आहेत त्यांच्यावरही कारवाई करून त्यांच्याकडून ते पगार वसुली करण्यात यावा या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही रस्त्यावर उतरून रस्ता रोको सारखे मार्ग अवलंबून
जोपर्यंत याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमची उपोषण वगैरे चालू ठेवणार आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.